सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावी, अन्यथा आंदोलन. जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांचा निवेदनाच्या माध्यमातून इशारा. सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी पहिला हप्ता ऊस गेल्यापासून 14 दिवसात देणे बंधनकारक असून देखील साखर कारखानदार FRP प्रमाणे पहिला हप्ता देत नाहीये. तरी साखर आयुक्तांच्या कार्यालयाच्या नियमाप्रमाणे ऊस गेल्यापासून 14 दिवसात पहिला हप्ता देणे बंधनकारक असून कारखानदार ऊसाचे बिल लवकर अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांची बँकेची व पतसंस्थेची घेतलेली कर्जे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सिव्हिल खराब होत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्याने शेतकऱ्यांना तात्काळ ऊसाचे बिल अदा करावे, अन्यथा दिनांक 28 फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथील परिसरातील मोबाईल टॉवरवर व झाडावर चढून आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी साखर आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना गुरुवारी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलताना दिला आहे. नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. पहिल्या प्रथम सर्व माध्यमाला, सर्व पत्रकाराला, मीडिया बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं माध्यमाला माझी हात जोडून विनंती आहे. आपण चौथा स्तंभ आहे म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. 2-2.5 महिने झालं कारखान्याला उसळ घालून कारखानदारांनी FRP प्रमाणे पहिली उचल अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आलेला आहे. आज मार्च एंड, आता मार्च एंड येईल. शेतकऱ्याला बँकेचे व पतसंस्था सगळे पैसे भरायचे असतात. त्यामुळं शेतकऱ्याला पैसा वाचून एकदम कंगाल झालेला आहे. परंतु साखर आयुक्त कार्यालयाला मी 2दा-3दा फोन लावला. मुखणे साहेब, आपलं सुरवंश साहेबाला लावला. त्याने म्हणले आम्ही सांगतो, आराशीची कारवाई करतो, ही करतो. आराशीची कारवाई करून शेतकऱ्याला काय फरक पडणार आहे? या जर्मन लोकांवर 420चे गुन्हे दाखल करावे, असा एक कायदा तयार करावा. तेव्हाच शेतकऱ्याला 14 दिवसाच्या आत बिल मिळेल. शेतकऱ्याला आता एखाद्या बँकेचं कर्ज भरलं नाही तर लगेच त्याचं हे होतं, क्रेडिट डाऊन होतं आणि त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. 28 तारखेपुरतं जर यांनी बिलं नाही जमा केली तर 28 तारखेला पुणे आयुक्त कार्यालयावर मोबाईल टावर किंवा तिथं झाडावर किंवा त्यांच्या बिल्डिंगवर चढून मी आंदोलन करणार आहे. जर त्या आंदोलनाची दखल घेऊन जर शेतकऱ्याचे बिल नाही अदा केलं तर माझी चेअरमन, MD, शेतकरी अधिकारी यांना हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याचा अंत पाहू नका. जे तुम्ही गाड्यात फिरताव ना ते शेतकऱ्या जीवावर फिरताव म्हणाव, हे फक्त लक्षात राहू द्या. एकदा शेतकऱ्याने रुग्ण हातात आणि हसूड जर हातात घेतला ना, या चेअरमनला आणि या MDला आणि या शेतकरी अधिकारीला पैसा भुई थोडी होईल. तरी माझं म्हणणं, ह्या महिन्याअखेर पुतर थकलेली उसळची बिलं कारखानदारांनी तात्काळ शेतकरी या खात्यावर जमा करावी. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.